awards ceremony, Maharashtra Cooperative Awards. We are recognizing some of those organizations who are providing good products or services, or who have done some good initiative, taken some good initiative in this cooperative sector. And a very few awards, but two very good achievements. For this awards ceremony, I will be very glad, and we are honored to request Mr. Shekhar Charegaonkar, Chairman of Maharashtra State Cooperative Council and Minister of State rank, to please join us on stage for this award ceremony. And a round of applause for Mr. Shekhar, who has been with us throughout the day, participating in the discussions, and we are so glad and so thankful of him. I also invite the strength behind this initiative, Maharashtra Cooperative Summit and Cooperative Awards, Shri Chandrakant Dalvi, Commissioner Corporation Government of Maharashtra, to please join us on stage. And at the same time, a very eminent personality from cooperative sector, who has just now given a valedictorian address, Dr. Emil Sukhdeve, I beg your pardon, Mr. Dr. Emil Sukhdeve, Chairman of Board of Administrators, Maharashtra State Cooperative Bank, to join us for the award ceremony. And I also request Dr. Ravi Gupta, CEO of Illets Techno Media Group and Editor-in-Chief of the group, to please join us on stage for the awards ceremony. A round of applause for Dr. Ravi Gupta for taking such initiatives from last decades to in developmental sector. Before we move on with awards ceremony, I request Shri Shekhar Charegaonkar to, as he was throughout the day in the summit, to give some concluding remarks of Maharashtra Cooperative Summit. Sir, please. A round of applause for Mr. Charegaonkar, please. सकाळच्या प्रास्ताविकामध्ये सुद्धा मी या ऑर्गनायझेशनच्या बद्दल माझं मत व्यक्त केलेलं होतं. ते महाराष्ट्र शासन म्हणूनही केलं होतं आणि व्यक्तिशाही बोललेलो होतो की अशा पद्धतीचा हा पहिला प्रयोग माझ्या 25 वर्षाच्या सहकार क्षेत्रातील कारकिर्दीमध्ये मला पाहायला मिळाला की कोऑपरेटिव्ह बँकांसाठी महाराष्ट्र शासन आणि इलिट अशासारख्या कंपन्यांनी एकत्र येऊन दिवसभर कोऑपरेटिव्ह सेक्टरसाठी टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनबद्दल असं माहिती सत्र घेतलं. याबद्दल मी आपले सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी साहेब आणि इलिटचे गुप्ताजी, आपल्या सर्व पार्टिसिपंटना मी विनंती करेन की आज टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांच्या सगळ्यांचं आभार व्यक्त केले पाहिजे. कोऑपरेटिव्हमध्ये ट्रेनिंग सेंटर्सच्या माध्यमातून अनेक विषयांना स्पर्श केला जातो, परंतु एक दिवसाचं पूर्ण टेक्निकल सेशन्स केवळ टेक्नॉलॉजीसाठी होऊ शकतं हे मला सुद्धा आज इथं आल्यानंतर अनुभवायला मिळालं. या निमित्तानं मी असं सांगू इच्छितो की सुखदेव साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये समारोपाचे सगळे मुद्दे कन्क्लूड केलेले आहे की टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन करत असताना भाषेचा येणारी अडचण असेल, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन करत असताना येणारे पॉवर सप्लायचा प्रॉब्लेम असेल, त्यानंतर कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम्स असेल आणि स्टाफचा आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरचा अवेअरनेस असेल. या सगळ्याच गोष्टी या टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनवरती परिणाम करणारे असू शकतात. परंतु तरी देखील आज कोऑपरेटिव्ह सेक्टरला जर स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर कोऑपरेटिव्ह सेक्टर्सनी या स्पर्धेत टिकण्यासाठी टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन हा पर्याय स्वीकारलाच पाहिजे, नव्हे तो त्यांनी अंगीकृतला पाहिजे. आणि हा जर त्यांनी स्वीकारला तरच येणाऱ्या भवितव्यामध्ये या सगळ्या गोष्टी करण्याकरता त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. शेवटचं जे सेशन झालं याच्यामध्ये पुष्पकुमार जीना माझी विनंती रही, मैं हिंदी में बात करता हूँ, आपके समझने की मराठी समझ सकते हैं? ठीक है. कोऑपरेटिव सेक्टर्स जो भी बैंकिंग सेक्टर्स है उसको पेमेंट सिस्टम में नहीं लाया जाता है, इसलिए आप जितना भी कोशिश कर सकते हैं हम गवर्नमेंट
भी आपके साथ रहेंगे, योगदान देने के लिए तैयार है कि जो पूरी पेमेंट सिस्टम है, जैसे सब्सिडीज है और कोई गवर्नमेंट जो पेमेंट जितना भी सिस्टम्स है, उसमें से कोऑपरेटिव इंस्टीट्यूट्स को इन्वॉल्व करना जरूरी है, क्योंकि ये लोग ही बॉटम तक, विलेज तक काम कर रहे हैं। आपके जो कोई भी गवर्नमेंट की पॉलिसीज है वो खाली नेशनलाइज बैंक के लिए और कमर्शियल बैंक के लिए है पेमेंट्स पॉलिसीज, तो उसमें से कोऑपरेटिव मूवमेंट को भी इन्वॉल्व करना चाहिए। दूसरी बात यह है कि ये जो सेमिनार बन गया अभी, यहाँ तो मेरे को ज़्यादा लोग दिख रहे हैं वो कोऑपरेटिव बैंक के हैं, यहाँ डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक के हैं और गवर्नमेंट ऑफिसर्स हैं। मैं दलवी साहब के भी एक रिक्वेस्ट करना चाहता हूँ, हम भी गवर्नमेंट की ओर से कोशिश करेंगे कि ये सेमिनार्स रूरल एरिया में भी होना चाहिए। और जैसे रूरल एरिया में बहुत सारा काम अभी कंप्यूटराइजेशन का और टेक्नोलॉजी अपग्रेडेशन का बाकी है, वो रूरल एरिया में हम जितना जाएंगे तो उतना हमें परफॉर्मेंस उसमें अच्छा मिलेगा। आज मैं इतना ही कह सकता हूँ कि कोऑपरेटिव मूवमेंट्स स्ट्रेंथन करने के लिए जो भी कुछ बिंदु है उसमें से टेक्नोलॉजी अपग्रेडेशन एक बहुत बड़ा काम है, और ये काम के लिए चलो आज शुरुआत हो गई है, इसलिए और आपके साथ पूरे दिन भर मेरे को यहाँ पर रुकने का मौका मिल गया, इसलिए आप सभी को मैं धन्यवाद देता हूँ और मेरा वाणी को विराम देता हूँ और आपको सभी को एक काम के लिए शुभेच्छा देता हूँ। धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद श्री शेखर जरेगांवकर साहब। और जिस तरीके की आपने कहा कि जो असली जीवन है, असली भारत है, वो गाँव में बसता है, और गांव तालुका तालुका जाकर अगर इस तरीके के कार्य, तो वाकई में ज़्यादा और बेहतर लाभ इन सभी गतिविधियों का मिल सकेगा। और हम आभारी हैं आपके वक्तव्य का और आपकी उपस्थिति का, जो आपने दर्ज कराई ही उस पूरे दिन, और आपके मार्गदर्शन में आज पूरा समिट हुआ। इसके बाद मैं आग्रह करता हूं श्री चंद्रकांत दलवी जी से, कमिश्नर कोऑपरेशन गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, कि सर आप आके इस पूरे दिन को समराइज करें। और सर आग्रह है कि थोड़ा जो भी डेलीगेट्स आए हैं उनके अभिवादन में भी कुछ शब्द कहें, और आपके जो विचार रहे पूरे दिन भर के उनसे हमको अवगत कराएं। श्री चंद्रकांत दलवी साहब, तालियों के साथ स्वागत करें। आज सकाळपासून आपण सर्वजण या ठिकाणी सहकार क्षेत्रामधील बँकिंग क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने अधिकाधिक वापर करता येईल याच्या बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी जमलो आहोत। नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि सहकार खात्यातील अधिकारी आणि विविध सर्व्हिस प्रोव्हायडर्सचे प्रतिनिधी या ठिकाणी आपण बसलो आहोत। माननीय मंत्री महोदय चंद्रकांत पाटील साहेबांनी हा कार्यक्रम घेण्याच्या बाबतीमध्ये प्रोत्साहन दिलं आणि 2 महिन्यापूर्वी प्रथमतः रवी गुप्ताजी यांना विनंती केल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह समिट ऑर्गनाइज करण्याच्या बाबतीमध्ये संमती दिली। आपणा सर्वांच्या माहितीसाठी इलेट्स आणखी रवी गुप्ताजी यांच्याबरोबर गेले 6-7 वर्षापासून वर्षातून किमान 2 तरी अशा फोरमवर एकत्र येण्याचा योग देशभरामध्ये अनेक वेळा आलेला आहे। आणि मला माहिती होतं की इलेट्सचे स्ट्रेंथ्स काय आहेत। रवी गुप्ताजींच्या बरोबर अनेक फोरमवर गेल्या 5-6 वर्षामध्ये काम केल्यामुळे आणि नॅचरली मी जेव्हा इथे सहकार आयुक्त म्हणून आल्यानंतर रवी गुप्ताजींची भेट झाली आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं सहकार समिट घेण्याच्या बाबतीमध्ये ठरवलं आणि त्यांनी त्याप्रमाणे संमती दर्शवली आणि गेल्या 2 महिन्यामध्ये प्रथमतः माननीय मंत्री महोदयांची तारीख घेतली आणि नंतर हा कार्यक्रम सगळा ऑर्गनाइज केला। परंतु अत्यंत महत्त्वाच्या कामामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांना जावं लागल्यामुळे अपरिहार्य कारणामुळे माननीय मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत। माननीय मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित राहिले असते तर ते दिवसभर आपल्याबरोबर बसून राहिले असते, हे मी आपल्याला 100% सांगू इच्छितो। कारण आम्ही जेव्हा विभागनिहाय सर्व अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या बरोबर इंटरॅक्शन करण्यासाठी जमतो, तेव्हा मंत्री महोदय सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांच्या बरोबर बसून असतात आणि इंटरॅक्शन करतात आणि सूचना देतात आणि तिथून काही घेऊन राज्यामधले धोरणामध्ये त्याची अंमलबजावणी करण्यासाठी परावर्तित करतात। आज तो योग आला नाही,
पण भविष्यामध्ये कधीतरी टेक्नॉलॉजीवर पुन्हा एक वेळ चरेगावकरांनी सुचवल्याप्रमाणे रुरल एरियामध्ये आपण अशा प्रकारचा समिट ऑर्गनाईज करू आणि त्या दिवशी माननीय मंत्री महोदयांना सुद्धा आपण दिवसभर सामील होण्यासाठी विनंती करू. चरेगावकर सर या ठिकाणी साहेब दिवसभर बसून राहिले आणि मंत्री महोदयांची कमी त्यांनी जाणवू दिली नाही, त्याच्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. रवी गुप्ताजी आणि त्यांच्या टीमने विशेषतः स्नेहा अँड रचिता आणि कार्तिक यांनी चौघांनी मिळून हा एक हाती कार्यक्रम संपन्न केला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. खूप दे फॉलो अप विथ अस लाईक एनिथिंग. दे डू नॉट लिव्ह एनी स्कोप फॉर एनी मिसकम्युनिकेशन ॲट ऑल. मी पुन्हा एक धन्यवाद देतो. मी आपल्याला एक एक्झाम्पल सांगू इच्छितो टेक्नॉलॉजीच्या यूजच्या संदर्भामध्ये. आपण खूप या ठिकाणी चर्चा अडचणी मांडल्या. आपण तर खरं तर सगळेजण बँकिंग सेक्टरमध्ये आहात, फायनान्शियल सेक्टरमध्ये आहात, त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारच्या लिमिटेशन्स इन टर्म्स ऑफ फायनान्शियल सपोर्ट असू शकत नाहीत. पण इथे येण्यापूर्वी मी ज्या डिपार्टमेंटमध्ये होतो, मी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, सेटलमेंट कमिशनर अँड डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, मी 4 वर्ष काम करत होतो. त्या कालावधीमध्ये एक फक्त आपल्याला एक्झाम्पल सांगतो. मॉडर्नायझेशन ऑफ लँड रेकॉर्ड्स इन महाराष्ट्र याच्याबद्दल गेले 4 वर्ष काम करत असताना एकच प्रोग्राम असा एकूण 6 प्रोग्राम्स आम्ही राज्यभरामध्ये इम्प्लिमेंट केले आणि त्याच्यामधला सर्वातला महत्त्वाचा कार्यक्रम होता तलाठ्यांना लॅपटॉप देणे आणि त्यांच्यामार्फत ई चावडी आणि ई म्युटेशन हे 2 कार्यक्रम राबवणे. म्हणजे गाव पातळीवर महसुली रेकॉर्ड जे मेंटेन करतात शेवटचा घटक तलाठी आणि त्याच्यावरचे सर्व सर्कल ऑफिसर, या सगळ्यांच्या कार्यालयांचं कम्प्युटरायझेशन करणं फक्त हार्डवेअरच देणं नव्हे तर तलाठ्यांच्याकडं असलेलं संपूर्ण गावाचं दप्तर त्याची डेटा एंट्री करून ई चावडी ह्या सॉफ्टवेअरमध्ये एंट्री करून त्याचं कंप्लीट नेटवर्किंग करून महाराष्ट्रभरामधलं सर्व लँड रेकॉर्ड्स थ्रू लॅपटॉप्स महाराष्ट्राच्या स्टेट डेटा सेंटरवर अपलोड करण्याचा प्रोग्राम घेतला होता. आणि खरेदी खत केल्यानंतर नोंदी करून तुम्हाला त्याचे दुरुस्त सातबारा मिळवण्यापर्यंतचा सर्व प्रवास हा ई म्युटेशन ह्या नावाखाली घेतला होता. राज्यामधल्या 44,700 व्हिलेजेस, रेव्हेन्यू व्हिलेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास 21,000 हेडक्वार्टरला तलाठी काम करतात. या 21,000 तलाठ्यांना लॅपटॉप दिले होते, त्यांना डेटा कार्ड्स दिले होते, त्यांना डिजिटल सिग्नेचर्स दिल्या होत्या आणि त्यांना ई चावडी आणि ई सॉफ्टवेअर, वेब बेस्ड सॉफ्टवेअर स्टेट डेटा सेंटरमध्ये होस्ट करून त्यांना कनेक्टिव्हिटी दिली होती. आणि याच्या माध्यमातून पूर्ण राज्यभरामधल्या अतिशय छोट्यातल्या छोट्या गावापर्यंत कनेक्टिव्हिटी निर्माण करून वेब बेस्ड ई गव्हर्नन्सचा कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्याच्या तुलनेमध्ये सर्व प्रकारच्या लिमिटेशन्स त्या कार्यक्रमामध्ये होता की गाव पातळीवर काम करणाऱ्या तलाठ्याची मानसिकता बदलून त्याला लॅपटॉप वापरण्यासाठी प्रोत्साहित करणं आणि त्यांना सर्व प्रकारचं प्रशिक्षण, आपण मगाशी प्रशिक्षणाच्या बद्दलच्या खूप लिमिटेशन सांगितल्या, त्या सगळ्यांचं प्रशिक्षण देऊन वर्षभर डेटा एंट्रीचं काम चाललं होतं स्वतःची कामं सांभाळून. आणि अशा पद्धतीने ते दोन्ही कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आले. त्या तुलनेमध्ये आपण सर्व ब्रँचेस जरी एकत्र केल्या सर्व कॉपरेटिव्हमधल्या तर 3,200 की 3,300 ब्रँचेस फक्त आहेत. म्हणजे 21,000 गावं कुठं आणि 3,500 ब्रँचेस कुठं. आणि या सगळ्यासाठी सोल्युशन्स आपल्याला या ठिकाणी टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये बसलेल्या लोकांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात सोल्युशन आहे. सकाळपासून आपल्याला सोल्युशन्सवर सोल्युशन देत होते. एकही सोल्युशन तलाठ्यांचं कामकाज कम्प्युटराईज करण्यासाठी एकही सोल्युशन कुठल्याही सर्व्हिस प्रोव्हायडरने डेव्हलप केलेलं नव्हतं. त्या सगळ्यांना पूल करून NICचे रिसोर्सेस, सर्वांचे रिसोर्सेस पूल करून डेव्हलपमेंटला कन्सेप्च्युअलायझेशनपासून ते डेव्हलपमेंट आणि एक्झिक्युशन इम्प्लिमेंटेशनपर्यंतचे सर्व कार्यक्रम राबवण्यात आले होते. आणि त्याच उद्देशाने माननीय मंत्री महोदयाची पण इच्छा आहे की कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये ई गव्हर्नन्स A to Z पर्यंत आला पाहिजे. आणि जोपर्यंत बँकिंग सेक्टर एक असा सेक्टर आहे की तिथून सुरुवात करता येऊ शकते आणि तिथं सर्वात लवकर हा कार्यक्रम राबवला जाऊ शकतो.
आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या कॉपरेटिव्ह सेक्टरचा विचार करू शकतो. आम्ही तिथपर्यंत अजून विचारही करत नाही. बरोबर ना सुखदेव साहेब? पहिल्यांदा मी बँकिंग सेक्टर पॅक्स पहिल्यांदा करू शकलो पाहिजे, तर आपण इतर सेक्टरचा विचार करू शकतो. आणि ई गव्हर्नन्स शिवाय, कम्प्युटरायझेशन शिवाय आता कुठल्याच सेवा ग्राहकांना तुम्ही समाधानकारक देऊ शकत नाही. आणि म्हणून मगाशी सकाळी खूप चर्चा झाली की कमर्शियल बँक्स, प्रायव्हेट बँक्स, RRBच्या पाठीमागे आम्ही खूप मागं पडलो आहोत. आजच्या या कार्यक्रमाच्या नंतर किमान महाराष्ट्रभरामध्ये सर्व सहकार क्षेत्रामध्येच, पण कमीत कमी सहकारी बँकिंग सेक्टरमध्ये कम्प्युटरायझेशन, ई गव्हर्नन्स, यूज ऑफ टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाला सुरुवात होईल. इथे इनिशिएटिव्ह प्रत्येक सेक्टरने घेण्याची आवश्यकता, प्रत्येक बँकेने इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे. कारण प्रत्येक संस्था पॅक जरी असली तरी ती स्वतःच्या सामर्थ्यावर इंडिपेंडेंटली चालणारी संस्था आहे. त्याला स्वातंत्र्य आहे पूर्णपणे. आणि म्हणून सर्वांनी, प्रत्येकाने आपापल्या पातळीवर, काही पॅक्स, काही जिल्हा मध्यवर्ती बँका, काही अर्बन कॉपरेटिव्ह बँक्स, या सर्वांनी मिळून आपापल्या पातळीवर पुढाकार घ्यावा. आणि या सर्वांना सपोर्ट करण्यासाठी मी सकाळी सांगितल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे SLTF स्पेशल टास्क फोर्स निर्माण करण्यात येणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून सकाळी अनेक प्रश्न बँकेच्या असोसिएशनचे श्री विनय तारळे यांनी या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले होते की सपोर्ट सिस्टीम कुणीतरी देण्याची आवश्यकता. आणि त्यासाठी SLTF निर्माण करून बँकेचे असोसिएशन, फेडरेशन्स आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक यांच्या सहकार्यानं आपण यासाठी लागणारा सर्व टेक्निकल सपोर्ट भविष्यामध्ये देऊ. मला खात्री आहे की आजच्या ह्या दिवसभराच्या चर्चासत्राचा खूप उपयोग आपल्या सगळ्यासाठी व्हावा. याच उद्देशानं दिवसभराचे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. ज्या बँकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, खरं तर राज्यातल्या 480 आणि इन्क्लुडिंग मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह 513 बँकांना आम्ही सहभागी होण्यासाठी आवाहन केलं होतं. आणि त्याच्यापैकी आपण जवळपास 125-130 बँक्स आपण सहभागी झाला. त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण इथं बसून राहिलात, समजून घेतलं की आपण काय करू शकतो, आपण कुठे आहोत आणि त्याच्यापासून पुढं जाण्यासाठी ज्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत त्यांचा उपयोग करून आपण पुढं कुठपर्यंत जाऊ शकतो, याच्या अनुषंगानं आपण दिवसभर याच्याकडे वेळ दिला. त्याच्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी सहकार क्षेत्रामधले रसाळ आणि त्यांचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनीसुद्धा हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी रसाळ आणि त्यांच्या टीमनं खूप मोठं योगदान दिलं. त्याच्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आज सकाळी माननीय शर्मा साहेबांनी इथं येऊन अतिशय उद्बोधक अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलं. त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना, विशेषतः टेक्निकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या सर्व आमच्या सहकारी मित्रांना मी या ठिकाणी त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि ज्यांनी इथं एक्सपर्ट पॅनलिस्ट म्हणून काम केलं, सहभाग दिला, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि खास करून रवी गुप्ताजी यांना मी मनापासून धन्यवाद देतो की पहिल्यांदाच आपण कॉपरेटिव्ह या विषयावर, पहिल्यांदा आपण गुजरातमध्ये आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये कॉपरेटिव्ह ह्या सेक्टरमध्ये फर्स्ट टाईम तुम्ही अशा प्रकारचं हे समिट ऑर्गनाईज केलं आणि त्याच्यासाठी महाराष्ट्राची निवड केली आणि खूप मोठं काम केलं. त्याच्याबद्दल रवी गुप्ताजी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि माझं शेवटचं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर बहुत बहुत शुक्रिया हमारे प्रोत्साहन के लिए, हमारा उत्साहवर्धन करने के लिए, भूरी भूरी प्रशंसा करने के लिए. और आज ही से नहीं, काफ़ी वक्त से हमारे जो ई गवर्नेंस इनिशिएटिव्स होते हैं उनका पूरा समर्थन दलवी साहब का रहता है हमेशा. और हम उम्मीद ये करेंगे कि सिर्फ इसी समिट तक सीमित ना रहें और हमारे पब्लिकेशंस के माध्यम से, हमारे इवेंट्स के माध्यम से और ऑनलाइन जिस तरीके से हमारी पहुंच करीब लाखों लोगों तक है हमारी वेबसाइट के द्वारा, हम महाराष्ट्र में होने वाली हर कोऑपरेटिव गतिविधि, हर बैंकिंग गतिविधि, चाहे वो अर्बन कोऑपरेटिव में हो या फिर जैसा शेखर सर ने कहा कि रूरल सेक्टर में भी जो काम होंगे या हो सकते हैं उनके बारे में हम लिखेंगे और लोगों तक पहुंचाएंगे. और उम्मीद है कि आप इसी तरह हमारा उत्साहवर्धन करते रहेंगे. तो अवार्ड शुरू करने से पहले मैं एक बार डॉक्टर रवि गुप्ता से भी आग्रह करूंगा कि हमारे गेस्ट जो स्टेज में हैं उनके स्वागत में कुछ शब्द कहें और
जिस तरीके से एक हम प्रशंसा के साथ दलवी जी ने हम पे एक तरह से प्रशंसा एक जिम्मेदारी होती है और उस जिम्मेदारी का हम निर्वहन कैसे करेंगे वो भी कुछ अपने शब्दों में बयां करें सर. I request you and me for that I also request our guests to please come forward because after just that we are starting with the awards. I request all the guests to please come forward and I request my team members to please remove the chairs and tables from the stage. Dr. Ravi Gupta से मैं आग्रह करता हूँ कि 2 शब्दों में हमारे अतिथिगण का स्वागत करें. अभी दलवी सर ने बहुत प्रशंसा है की इलेट्स की और हमारी टीम की. फर्स्ट ऑफ ऑल आई वांट टू थैंक हिम. दिस इवेंट could happen only because of his support and inspiration, and we started the banking and finance division of ILETS 3 years back with our first conference on financial inclusion and payment systems, which was inaugurated by the Honorable former Governor of RBI, Rangarajan ji. So we looked at this sector from our overall mission of ILETS, which is about improving human development through the usage of ICTs. So we started with the financial inclusion and payment systems, and we soon realized that the cooperative departments and the cooperative sector is playing a very, very important role in reaching out to the rural areas and the poor. So we started working on this sector, and we did our first conference in Gujarat Cooperative Summit in Gandhi Nagar in collaboration with the government there. And after that we arrived here, and under the guidance of the cooperative department here, S.K. Sharma ji, and also with the Dalvi ji, and also the overall Shekhar ji and the overall department, we were able to pull off this conference. We also would like to thank all our partners and sponsors. आप पीछे देख सकते हैं more than 25 sponsors हमारे पास हैं जो इस conference में they have actively participated. They also put up stalls. They also told us here in the whole day about the various initiatives. We want to thank them all. And I will now invite and also Rasal ji, whom played a very, very important role. Rasal ji, want to just thank you for all your support. And I will now invite Karthik to announce about the awards. Karthik, please. Thank you very much, sir. तो अब हम शुरुआत करते हैं अवार्ड्स की. अंकित. Maharashtra Cooperative Summit, Maharashtra Cooperative Awards for 2015. The selection criteria are on these 7 parameters. One is innovation. What is the innovative element in that project? Scalability. How much is the scale of that project? Replicability, whether it can be replicable at other places so that people can take it as an inspiration. Ability to overcome challenges, whether there were challenges in that project and whether there was a hard work to overcome those challenges. This has been taken care of in the selection. Achievements, which is very, it's of course that we have to check the achievements of that project. And importantly, impact potential. What is the actual impact, both quantitatively and qualitatively, of that particular project or a product or a service? So with these aspects and with these parameters, the first award for Best Innovative Products for Bank, it goes to Vsoft Technologies Private Limited. Their project hosted omni-channel banking for Arihant Cooperative Bank. So this technology is implemented in Arihant Cooperative Bank to offer a cost-effective unified omni-channel platform to Arihant Bank, Mumbai, on a hosted model. So representative from Vsoft Technologies and if from Arihant Cooperative Banks are here,
I request them to please receive the awards. A round of applause for the winners. It's the drums. Would you like to say a few words about this initiative, this implementation in Arihant Cooperative Bank? Thank you for this award. Basically, we have understood the the needs of the urban cooperative banks. I mean, without having to sound boastful, and realize that at least in the urban areas, the urban cooperative banks are very much on par with commercial banks, and they have the same kind of needs. Their customers have the same kind of needs. So we worked with Arihant Bank, and they are also a very progressive bank in terms of adoption of technology. And we were successfully able to implement this product, which, as I told you earlier this morning, is now officially launched and is available for all the vendors here. Thank you, sir. Thank you very much. And many congratulations. जैसे मैं कई बार कहता हूँ कि मंजिलें मिलेगी उन्हें यकीनन मंजिलें मिलेंगी उन्हें यकीनन, ये फैले हुए उनके पर बोलते हैं। वो लोग रहते हैं खामोश अक्सर ज़माने में जिनके हुनर बोलते हैं। तो इस हुनर की खामोशी को आवाज़ देना, ये हमारा काम है। रिकग्निशन देना और मंच पे उन कार्यों का अभिवादन करना एक मकसद है महाराष्ट्र कोऑपरेटिव अवार्ड्स का। नेक्स्ट कैटेगरी इज बेस्ट सिक्योरिटी सॉल्यूशन फॉर बैंक्स, एंड दिस अवार्ड गोज टू सिक्योराइट, a Quick Heal Technologies Private Limited Special Jury Mention Award for Seqrite Endpoint Security. It is to provide overall security of all workstations within the organization network to prevent data transfers and leaks, thereby meeting compliance and regulatory practices. Seqrite. Winners are on stage. So, good evening, all of you. I really like to thank Elites for organizing this such wonderful program summit for specifically for cooperative banks. And just to tell you about the security solution and for this award we received. So this is for one of the cooperative bank, and as discussed by my colleague Vivek in the morning. So unlike the commercial and the private bank, cooperative bank generally don't have the security expert like CISO and the IT professional, security professional. So through Quick Heal, which is the Pune, located at Pune, and we have been the Indian company and leader in this security solution from last 25 years. So we provide the customized security solution to take care of the end-to-end security need of the cooperative banks, and we are proud to have the more than 300 cooperative banks across Maharashtra. So thank you, Elites once again for this wonderful award. Thank you. Thank you very much, sir, and many congratulations. बहुत बधाई हो आपको। और अगला पुरस्कार है for best infrastructure solution, और ये पुरस्कार जाता है सिफी टेक्नोलॉजीज लिमिटेड को फॉर बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर सॉल्यूशन फॉर कोऑपरेटिव बैंक्स। और हमारे बीच मौजूद हैं खुद मिस्टर सुरजीत चटर्जी अपनी टीम के साथ। मैं आपसे आग्रह करता हूं सुरजीत चटर्जी से कि अपनी टीम के साथ वो आकर जो है पुरस्कार ग्रहण करें। इट इज हाई रेजिलिएंट हाइब्रिड ICT लैंडस्केप which can enable banks to deliver new age banking, achieve RBI compliances, meets security requirements and improves efficiency. Sifi Technologies Limited. So can you please, in very short, if you tell us about this solution? Good evening, friends. I think first I would like to thank the jury, Maharashtra Summit, for bestowing this honor on us. I think this was a commendable journey for Sifi Technologies to understand the bank's needs in terms of infrastructure and what exactly we need to embark the journey with them. I would also like to thank the bank which bestowed the confidence on Sifi in understanding the solutions which we had provided to them. Sifi today has gone on the journey of the entire ICT domain, which is
taking care of not only the network, the infrastructure, the managed services layer, and then end-to-end, which enables banks to focus on their core business and ensuring that they have the entire confidence on the partner they have trusted, which takes care of their entire backend end-to-end. So thank you again once very much for the award. Thank you. Thank you very much, Mr. Chatterjee and his team, and many congratulations. बहुत बधाई. और अगली कैटेगरी है बेस्ट आईटी इम्प्लीमेंटेशन, और ये पुरस्कार जाता है महिंद्रा एंड महिंद्रा फाइनेंशियल सर्विसेज लिमिटेड को, महिंद्रा फाइनेंस, एंड दिस इज फॉर Mahindra Finance Sector's Change and Release Tracking System, MF Card. This system is meant to govern any changes in the entire Mahindra Finance Sector's application systems. Winners are not here. We will pass on the trophy to them. Then the next category is again Best IT Implementation. And this award goes to Maharashtra State Horticulture and Medicinal Plants. And for the project HORTNET, HORTNET. It is to accomplish e-governance in National Horticulture Mission, wherein total transparency has been envisaged in all the processes of workflow, that is online application, filing authentication, processing and online payment to the beneficiary's bank account. And if I am not wrong, Punjab National Bank was the banker for this project and to the Maharashtra State Horticulture and Medicinal Plants. Sir, I'll request you to please say 2 words about this HORTNET project. आम्ही हॉर्टनेटच्या माध्यमातून राज्यातल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काम करतोय सर. 353 तालुके आणि 33 जिल्हे आम्ही या प्रोग्राममध्ये कनेक्ट केलेले आहेत, आणि शेतकऱ्यांना या प्रोग्राममध्ये फलोत्पादनाचा लाभ घेण्यासाठी आता तालुक्याला किंवा जिल्ह्याला येण्याची आवश्यकता राहत नाही. तो त्या गावात बसून या प्रोजेक्टच्या माध्यमातून तो अप्लाय करू शकतो आणि त्याचं प्रकरण कोणत्या स्टेजला आहे हा मॉनिटर करू शकतो, आणि त्या सगळ्या प्रकरणाची एकूण अनुदान आम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतोय. आजतागायत जवळपास 100 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट जमा केलेले आहे. थँक्यू. बहुत बधाई सर, और बहुत बधाई, धन्यवाद. इसके बाद बेस्ट सिक्योरिटी सोल्यूशन फॉर बैंक्स के लिए बेस्ट सिक्योरिटी सोल्यूशन, और ये अवार्ड जाता है बाराकूडा नेटवर्क्स इंडिया प्राइवेट लिमिटेड को फॉर एप्लीकेशन सिक्योरिटी फॉर बैंक्स to secure all the network threat vectors with total threat protection and improve the performance and reliability of the network infrastructure and applications. Do we have the winners on stage, please? We have Mr. Murali himself with us, along with his team, to receive the award. बहुत बहुत शुक्रिया. और 2 शब्दों में आप, इफ यू कैन प्लीज टेल अस अबाउट एप्लीकेशन सिक्योरिटी फॉर बैंक्स. Thank you very much for the award. I really appreciate it. The solutions we provide is basically very important for application security for banks, because one of the things a lot of banks are understanding, and many other banks that's going to implement a lot of IT on the infrastructure need to understand is application is the gateway to database. So if people don't take care of applications, you are actually giving away a gold mine. That's where the money is, because today people don't transfer money. It's just the numbers that move. So once you actually get in database, numbers can start moving, right? So application security is very important, and we are providing that to customers. We're happy to be associated with a few PSUs and a few scheduled banks also, and we appreciate this award. Thank you very much. Thank you very much, Mr. Murli, and many congratulations once again. And now we are moving on to the next category of Best IT Implementation once again. And this award goes to SIFI Technologies Limited. Another award for SIFI Technologies Limited. I request for a round of applause along with the music. It is for enabling Bombay Mercantile Bank with ready-to-use IT systems. The objective is to be an ICT partner to the BMC Bank and consult, design, implement, manage a next generation ICT landscape by SIFI Technologies Limited, enabling Bombay Mercantile Bank
with ready-to-use IT systems. Would you like to tell us about this in short? Exactly what you did here in this. In this IT implementation of Bombay Mercantile Bank, what we have done that the bank first time was going for online banking, and for minimum downtime they want to minimum timelines they want to go live. Probably in a week's time they have given to go live. So what we have done that we have a setup called disaster recovery as a service. We have made this implementation live from DR in next 7 days. Entire core banking we have made live first 5 branches where they got a confidence, and then complete bank gone live with the DR as a service model, and later on customer has moved from DR to DC. So this gives us the customer the achievement in terms of the shortest span customer has gone live. So that's what we have done. Thank you very much, and many congratulations to CIFI Technologies for winning 2 awards. And here, congratulations to the winners. But before we wrap up, there is a time for a bumper prize by Vsoft Technologies. A tablet will be given. There will be a lucky draw, of the visiting cards dropped at the booth number 16 of Vsoft Technologies. 1 card will be selected, and I request Vsoft Technologies people to please, are they not here? They're here. Yeah. And we will also have the group photo of the award winners with our dignitaries. So I will request all of you to be here for that photo. So, is Vsoft Technologies here? तो ये एक टैबलेट है, 2 स्मार्टफोन्स गिफ्ट करने के बाद अब Vsoft Technologies ये बम्पर प्राइज एक टैबलेट गिफ्ट करने जा रहे हैं किसी एक लकी विनर को, और एमिनेंट पर्सनालिटीज स्टेज पे हैं. सो वी विल रिक्वेस्ट देम टू पिक अ विजिटिंग कार्ड. Are you serious? And this happened twice, sir? Twice. So this has happened twice, and please believe in it. The award goes to Shekhar Suresh Charegaonkar, अध्यक्ष राज्य मंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य सरकारी परिषद श्री शेखर सुरेश चरेगांवकर, honorable special guest of the day, receiving the special prize from Vsoft Technologies, a moment of pleasure and happiness for all of us. लक है ऐसा ही, 2 बार मैंने कार्ड निकाला तो दोनों बार मेरा ही कार्ड. इसलिए मैं यहीं पे अनाउंस करता हूं कि ये जो टैब है वो हमारी जो महिलाओं के लिए जो काम करते हैं, 10,000 महिलाएं मेरी बैंक से जुड़ी हुई है, उसको ट्रस्ट को मैं यहाँ से दे सकता हूँ आपके नाम से. बहुत बहुत साधुवाद और बहुत बहुत तारीफ में तालियां बजनी चाहिए बदस्तूर इस इनिशिएटिव के लिए श्री शेखर सुरेश चरेगांवकर, और it was a great moment. Now I request all the award winners to please come on stage for a photo opportunity with our eminent guests. Please come with your trophies. And I also request Mr. Vikas Rasal to please join us on for this group photo. We are very thankful of him for immense of support. Sir, please, Rasal sir, please join us. And all the award winners are requested to join with their awards. We will also thank our partners, our host partner, Department of Corporation, Government of Maharashtra, our co-host partner, Institute of Chartered Accountant of India, our silver partners IBM and Vsoft,
Our associate partners Inspira, Array, Gagan. Idea Device, Barracuda, Canon, Comsur, LG, Money on Mobile, My Mobile Payments, Sifi, Securite. Our exhibitors Axis Bank, ePesa, Evolus, Integra, Maximum Indoware, Robosoft, Scorp, Solutions Consultancy Services, Zebra, and BCIL. Thank you very much, all the partners with this summit.